पुढची बातमी पाहूयात। कांदा उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी मंचरजवळील भोरवाडी इथे महाविकास आघाडीकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यावेळी पुणे नाशिक महामार्ग रोखण्याचा इशारा आयोजकांनी दिलाय। कांद्याला प्रति किलो 25 रुपये हमी भाव द्यावा। जानेवारी ते मे या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति किलो 15 ते 20 रुपये अनुदान द्यावं। नाफेडमार्फत 10 लाख टन कांदा खरेदी करून त्याची निर्यात करावी। कांदा निर्यात कायमस्वरूपी सुरू ठेवावी। तसंच वीज भार नियमन रद्द करावं अशा प्रमुख मागण्या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत। या मोर्चात विविध राजकीय पक्षांचे नेते सहभागी होणार असल्याचं आयोजकांनी सांगितलंय। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार रोहित पवार, शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आमदार सचिन अहिर, खासदार अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके उपस्थित राहणार आहेत। कांदा उत्पादक शेतकऱ्यावर अत्यंत वाईट परिस्थिती आहे। ज्या पद्धतीनं संपूर्ण विश्वभर परिस्थिती निर्माण झाली आहे एक्सपोर्टबद्दल, त्यामुळे आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। तरी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावर नक्की चर्चा होईल। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी मागच्याही मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या वेळी काय नेमके याबद्दल केलं पाहिजे याच्या सूचना पणन मंत्र्याला दिल्या होत्या। आज त्याचा पूर्ण आढावा मला वाटतं मुख्यमंत्री घेतील। निश्चितपणे कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळेल ही भावना आमची आहे। त्याबद्दलचा मी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालेल। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, कांदा उत्पादकांच्या मागण्यांसाठी महाविकास आघाडीकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कांदा उत्पादकांचा प्रश्न आता पेटलाय, काय अपडेट? खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये जे आहे कांदा दरवाढीचं जे आंदोलन आहे गेल्या आठवड्यापासून तापलेलं आहे। पुणे जिल्ह्यातील मनसर असेल, आळेफाटा असेल, चाकण असेल या तीनही ठिकाणी गेल्या आठवड्यामध्ये लिलाव बंद पाडण्यात आले होते। त्यानंतर आज जे आहे महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मनसर येथील नंदी चौकामध्ये आज रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले आणि त्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी या ठिकाणी उपस्थित झालेत। महाविकास आघाडीमधून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार या ठिकाणी उपस्थित झालेले असून काँग्रेस पक्षाचे जे अध्यक्ष आहेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ते सुद्धा या ठिकाणी आता उपस्थित झालेत। आंदोलनाला सुरुवात झाली आहे। आंदोलनापूर्वीची जी सभा आहे ही सभा या ठिकाणी सुरू आहे आणि सभेमध्ये जे शेतकरी आहेत ते शेतकरी आपली भावना व्यक्त करतायत, तर काही शेतकरी अगदी भावना व्यक्त होत आहेत। एका शेतकऱ्यांनी या ठिकाणी अगदी स्टेजवरतीच औषध घेऊन आत्मदहन करण्याचा सुद्धा प्रयत्न केला, मात्र स्टेजवरील इतरांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केलाय। ही जी सभा आहे या सभेमध्ये सुरुवातीला सर्व शेतकरी असतील किंवा आंदोलक असतील आपल्या भावना व्यक्त करतील आणि त्यानंतर जे आहे पुणे नाशिक महामार्ग जो आहे हा महामार्ग काही काळासाठी थांबवला जाईल। मात्र हे सर्व करताना या ठिकाणी पोलिसांचाही तगडा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन जे आहे या सर्व आंदोलनावरती लक्ष ठेवून आहे। स्टुडिओ। बरं सचिन, आता आंदोलनस्थळी नेमकं कोण कोण उपस्थित आहे? आता आंदोलन स्थळावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, माजी आमदार अशोक बापू पवार, त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांसह त्यांच्या पक्षाचे जे जिल्ह्यातील विविध पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी उपस्थित आहेत। त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत या ठिकाणी। सचिन, कांदा उत्पादकांच्या काय नेमक्या प्रमुख मागण्या आहेत? खरं तर गेल्या वर्षभराचा जरी विचार केला तर कांद्याला बाजारभाव मिळालेला नाहीये आणि त्यामुळे शेतकरी पूर्णतः मेटाकुटीला आलाय। शेतकऱ्याचा जो उत्पादन खर्च आहे हा उत्पादन खर्चही निघत नाहीये आणि जो एकीकडे भाव मिळतोय त्यातच निसर्गाचा प्रकोप आहे। मध्यंतरी निसर्गाच्या लहरीपणामुळे जो काही पाऊस झाला त्या पावसाचा फटका कांद्याला मिळाला होता, त्यामुळे कांदा हा आता साठवता येत नाहीये आणि दुसरीकडे कांद्याला बाजारभाव मिळत नाहीये, त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। त्यामुळे आता शेतकऱ्याला कांदा विकावा लागतोय। हा कांदा कुठेतरी 5 रुपये 7 रुपये 10 रुपये किलोने विकला जात होता। या कांद्याला 24 ते 25 रुपये किलोला बाजारभाव मिळावा एवढी माफक अपेक्षा शेतकऱ्यांची आहे। त्याचबरोबर आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी आपला कांदा कमी दराने विकलेला आहे त्या शेतकऱ्यांना त्या विकलेल्या कांद्यावरती 10 ते 15 रुपये किलोला अनुदान मिळावं। त्याचबरोबर नाफेडची जी कांदा खरेदी आहे ही नाफेडची कांदा खरेदी जी व्यापाऱ्यांकडून होत असते ही नाफेडची कांदा खरेदी थेट शेतकऱ्यांकडून व्हावा आणि त्या नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये जी क्षमता आहे ही क्षमता वाढवण्याची शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे। त्याचबरोबर भार नियमन जे आहे त्या भार
भारनियमनामुळे शेतकरी व्यथित आहे. त्या भारनियमनातूनही शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या मागण्यासाठी खरं तर हे आंदोलन पुकारलं आहे. सरकार काही याबाबत निर्णय घेतं का? खरं तर आज कॅबिनेट आहे, मंत्रिमंडळाची बैठक आहे. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत काय निर्णय होतो का हे पाहावं लागेल. दुसऱ्या बाजूला मंत्री या ठिकाणी हे कांदा दरवाढीचं आंदोलन मात्र सुरू आहे. स्टुडिओ. ठीक आहे सचिन, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.